नमस्कार, मी प्रशांत ससानी. आपण आहोत कर्जत तालुक्यातील वारे या गावाच्या ठिकाणी. या गावातील जो रहिवासी आहे मनीष मसे हा विद्यार्थी 13 वर्षाचा आहे. या विद्यार्थ्याच्या अंगावर 2 दिवसापूर्वी स्लॅब पडून त्याचा दुर्दैवाने झाला. यामध्ये आई वडिलांना मुलगा एकुलते एक असल्याने तसेच त्यांचे भाऊज आहे, या दोघांमध्ये एकच मुलगा असल्याने अशा प्रकारचा खूप मोठं दुर्दैव संकट या ठिकाणी आलेलं आहे या विद्यार्थ्यांच्या वडिलांवर. ते 45 तास होऊन देखील प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही, ना त्या ट्युशन क्लासवर घेतली ना त्या सोसायटीवर घेतली. 42 तास ओलांडल्यानंतर सुद्धा राजकीय पक्ष नेते असतील किंवा इतर पक्ष नेते असतील सर्वांनी फक्त नुसते आश्वासन देण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत त्यांच्या गावी कुणी अजून पोहोचले नाही. त्या घटनेमध्ये 12-13 विद्यार्थी अवेलेबल होते, पण त्यामध्ये माझा मुलगा तो तिथं मयत झालेला होता. पण त्याचं जे काही त्याचा ध्येय तो मला NMC मध्ये मिळाला. तिथे बरेच राजकीय पुढारी, आयुक्त असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील, मला ते फक्त तिथे येऊन भेटले. फक्त त्या व्यतिरिक्त तर मला आज परत कोणाचं काय फोन वगैरे काय आलेलं नाही आहे. जळत्या भुई माळराणी हरली. भाऊ आणि वहिनी गावाकडे असं होते, पण त्यांनी शिक्षणासाठी मुलांना इकडे घेऊन आले आणि त्यांच्या या अशा अति दुःख न सहन करण्याची बोलू पण शकत नाही. या भाषेमध्ये असा प्रकार हा घडलेला आहे. आज आमचा एकुलता एक जीव गमावलेला आहे आम्ही, आणि प्रशासन अजून आम्हाला कुठल्याही प्रकारची हे करून घेत नाही. हरवून गेली अंधार दाटे दिसाला. कोपरखेरणे सेक्टर 2 येथील विद्याभवन सोसायटीमध्ये मुलांचे क्लासेस चालू असताना फ्लॅटचा स्लॅब कोसळून मनीष राहुल मसे वय वर्ष 13 या मुलाचा अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले आहे. या निधनामुळे मसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून 48 तास होऊनही कोणत्याच प्रकारचे ठोस पाऊल पालिका प्रशासनाच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आले नाहीये. कर्जत तालुक्यातील वारे गावचे रहिवासी असणारे राहुल मसे हे आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह कोपरखेरणे या ठिकाणी रिक्षा चालवून आपल्या मुलांचे शिक्षण करत होते. परिस्थिती हालाकीची असून देखील त्यांनी आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी धडपड करत होते. परंतु आपला एकुलता एक मुलगा अचानक डोळ्यासमोरून नाहीसा झाल्याने राहुल मसे यांच्या पत्नींना या दुःखातून सावरणे कठीण झाले आहे. या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. भावाचा मुलगा मनीष मसे या क्लासमध्ये जात होता आणि तिथे अशी बिल्डिंगची अशी अवस्था होती, तर त्या लोकांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. प्रशासन याची खूप खंत वाटते. अजून अशी असंख्य बिल्डिंग आहेत, अजून अशा कोणावर असं प्रसंग येऊ नये, कारवाई करावी जेणेकरून अजून पुढचे असे काही घटनादायी प्रसंग घडू नये. आज मुलाची आई 2-3 दिवस झाली हॉस्पिटलमध्ये. आम्ही फक्त रात्री घरी घेऊन येतो आणि ती तर काही डोळे सुद्धा उघडत नाही, कुठल्याच परिस्थितीत नाही. तिची अवस्था खूप बिकट आहे. शिक्षण म्हणजे हा एक प्रकारचा व्यवसाय झाला आहे. मुलाचे वडील अक्षरशः रिक्षा चालवून मुलाचा उदरनिर्वाह करतात, एक मुलाचं शिक्षण करतात. ते काही कशा मुलं की आपला मुलगा वरच्या लेवलला गेला पाहिजे, जेणेकरून त्याला काहीतरी पुढे व्यवसायाला उपयोग आला पाहिजे किंवा नोकरी धंद्याला उपयोग आला पाहिजे. अशी वेळ कुठल्याच पालकावर येऊ देऊ नये की म्हणजे एखाद्याचा जीव धोक्यात टाकून तिथे क्लासेस चालवणे किंवा एखाद्या बिल्डिंगला नोटीस देऊन सुद्धा ती बिल्डिंग खाली न करण्यात एवढा हा निष्काळजीपणा आहे. मी सुरेखा दुर्गे. मनीष मसे आमचा भाचा होता आणि त्यातून अशा छोट्या मोठ्या व्यवसायातून आम्ही त्याला मोठं करायचं घेतलेलं होतं. आमचं मोठं स्वप्न होतं, पण ते आता छोट्याशा या दुर्दैवी घटनेमुळे आमचं हे झालेलं आहे, अपघाती मृत्यू झालेला आहे आमच्या बाळाचा. पण आम्हाला शासनाने कुठल्याही प्रकारचा असा न्याय असा दिलेला नाहीये. आणि त्वरित म्हणजे असं आमच्या विषयी झालं असं नाही, तर असं वारंवार कुठल्याही घटना अशा घडू नये, शासनाने याची काळजी घ्यावी. या संदर्भात पोलीस प्रशासनाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राहुल मसे यांनी व्यक्त केली आहे. ह्या मॅडम जरी तिथं राहत होत्या, पण तुम्ही तिथं बिझनेस करत होता. तुम्ही प्रत्येक महिन्याला 10 तारखेला लोकांना कॉल करून 1 महिन्याची आगाऊ फी घेऊन जर तुम्ही तिथेशी तुमचा बिझनेस करत होते, आज तुम्ही तिथून त्याच्यामधून 40-50 हजार रुपये अर्ली इन्कम, मंथली इन्कम कमवत होते, तर मुलांच्या सुरक्षतेची काय काळजी घेतली? तुम्ही एखादा 5,000 10,000 किमतीचा एखादा गाळा घेऊन तिथेशी तुम्ही क्लासेस सुरू करायला पाहिजे होते. आणि हा स्लॅब असा वाकलेल्या दिशेने पडलेला नाही, तो पूर्णपणे मुलांच्या अंगावर पडलेला आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना इथे घडलेली आहे. सध्या परत तर मला फक्त शीतल कचरे म्हणून यांचा एक फोन येऊन गेला होता. त्याच्यानंतर सायली शिंदे म्हणून ते म्हणतात तुम्ही कोपरखैरण्यामध्ये अवेलेबल असाल तर आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो, किंवा तुम्ही आलात तर आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला येऊन भेटतो. बट या व्यतिरिक्त आता मी काय मुंबईपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे, मी माझ्या गावी आहे. सो एवढंच. हे गाव आहे ॲटपोस्ट वारे, तालुका कर्जत, डिस्ट्रिक्ट रायगड. कर्जत मुरबाड हायवेवर हे गाव आहे. हे नवी मुंबई कोपरखैरण्यापासून फक्त 61 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज इथे गावामध्ये काही नागरी सुविधा नसल्यामुळं मी नोकरी व्यवसाय करतात नवी मुंबईमध्ये गेली 25 वर्ष राहतोय. सो तिथं मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्न व्हावेत, चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सेंट मेरी सारख्या शाळेला मी माझे मुलं शाळेला शिकवत होतो. आज सेंट मेरीच्या शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल, क्लास टीचर जे कोणी असतील ते मला कॉल करून माझी चौकशी करतायत. पण जी दुर्दैवी घटना ज्या क्लासमध्ये झालेली आहे त्या मॅडमने मला कोणत्याही प्रकारचा त्यांचा श्यामली चौधरी म्हणून त्यांचं नाव आहे, ग्राउंड फ्लोअरवर राहतात त्या. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सगळं मुलांच्या परीक्षा वगैरे झाल्यानंतर ते काम करणार होते, पण हा दुर्घटना झाल्यानंतर त्या गोष्टीचा काय उपयोग झाला? पण आज तुमची फॉल सेलिंग होती, फॉल सेलिंगमुळे तुमच्या ते लक्षात आलं नसेल, तुम्ही अडचणीत राहत होतात आणि तुम्ही इतरत्र मुलांचा जीव जो धोक्यात घालण्याचा काम केलेलं आहे, हा एक 302चा गुन्हा होतो जवळजवळ. मला वाटतं मनुष्य सदोष गुन्हा आहे हा. तर त्यामुळे मी त्या मॅडमचा कारण प्रशासनाने पण त्यात दखल घेतलेली नाहीये. बरोबर, तुम्ही जाहीर नोटीस लावली असती तर ही दुर्घटना अशा कोपरखैरणे सेक्टर 2 मध्ये किंवा इतरत्र परिसरामध्ये अशा कितीतरी धोकादायक इमारती आहेत की तिथेशी या घटना घडू शकतात. तर त्यामुळे प्रशासनाने जी झालेली घटना आहे याची तर दखलंदाजी घ्यावीच, पण मला काय न्याय मिळाला ही माझी मागणी असेल. सगळ्यात पहिली गोष्ट मला काय न्याय मिळाला, माझं झालेलं नुकसान कोणी आलं तरी, पण आज वनमंत्री असतील, महापौर असतील, तुम्ही फक्त 2 शब्द बोलून गेले, पण झालेलं नुकसान माझं कोणीही भरून काढू शकत नाहीये. या घटनेची गंभीर दखल घेत कोपरखैरण्यामधील समाजसेवक माऊली बर्वे यांनी मसे कुटुंबियांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली असून त्यांचे सांत्वन केले आहे. हात नाही ओवी मुकी गात राही, नाती हरवून गेली, पायी गती दे धीराला, आशा उधळून गेली, उरले न काही उद्याला. मुलाच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की माझा मुलगा ह्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालाय, त्या ठिकाणी मला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा आहे, परंतु अद्यापही कुणीही तो गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये ना. ज्या ठिकाणी ती प्रायव्हेट शिकवणी होती त्या शिकवणी त्या टीचर होत्या, त्या टीचरांनी सुद्धा अद्याप यांना कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाहीये. त्यांचं असं म्हणणं होतं की ती 1 महिना अगोदर, पुढच्या महिन्याची फी पहिलीच 1 महिना अगोदर या ठिकाणी ते घेत होत्या आणि प्रत्येक 10 तारखेला आम्हाला ती फोन करून त्रास देत होते की आम्हाला 1 महिन्याची पहिली फी अगोदर पाहिजे म्हणून. आणि गावावरून शहरात येण्याचं कारण असं की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण भेटावं, आपली मुलं स्वतःच्या पायावरती उभी राहावीत, आपल्याही मुलांना चांगलं इतर मुलांसारखं उच्च शिक्षण भेटावं म्हणून ते गावावरून मुंबई या शहराच्या ठिकाणी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी आलेत. तर त्यांचं म्हणणं की मला शहराने काय दिलं, आज मी माझा मुलगा गमावलाय, सर्वात माझं नुकसान जे आहे, माझं नुकसान न भरून निघण्यासारखं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला योग्य त्या न्याय मिळावा.